बरं, इतक्या तुम्ही छान दिसताय आणि जेव्हा ठरलं ना हा एपिसोड करायचं, तर मी म्हटलं की पहिला प्रश्न मी तुम्हाला हाच विचारणार की हा डाएट प्लॅन काय आहे एवढं फ्रेश आणि तरुण दिसण्यामागचा? काय डाएट प्लॅन असतो? नाही, डाएट प्लॅन वगैरे काही नाही आहे. पण मी माझ्या काय म्हणायचं वयाचा फायदा घेऊन तुम्हाला एक अनुभवी सल्ला म्हणून देते की बी हॅपी. ओके. तुम्ही जेवढे पॉझिटिव्ह राहण्याचा राहाल, कारण माणसाला आयुष्यात अडचणी तर सततच येत असतात, पण तुम्ही त्यांच्याकडे कसं बघता, म्हणजे संधी म्हणून बघता का प्रॉब्लेम म्हणून बघता, त्याच्यावर बरंच असतं. आणि वेन यू आर हॅपी फ्रॉम विदिन, Yeah. आतून तुम्ही आनंदी असाल तेव्हा तुम्ही बाहेरूनही दिसता. आणि म्हणजे एक तर थोडंसं मला हेरिडिटरी एक फॅक्टर असतो की तुमची आई आजी जशा असतात, म्हणजे मेंटेन वगैरे असं, तर तो असतो. आणि बाकी गुड फूड, गुड हॅबिट आणि अँझायटी किंवा कुठल्याही ह्याच्या निगेटिव्ह थॉट्सच्या पासून अवे राहणं, माफक एक्सरसाइज, जे एक रुटीन हेल्दी ह्याचं असतं ते, जेव्हा कारण आपल्या ह्या क्षेत्रामध्ये ते सततच अगदी सांभाळणं कठीण असतं. बरोबर. पण जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा ते सांभाळायचं, तो अवेअरनेस ठेवा. आता तुम्ही फार शब्द मस्त वापरलाय, दॅट इज मेंटेन. कारण आत्ता आमची जनरेशन, आमच्या नंतरची जनरेशन, आम्ही ना खूप क्रेझिली मागे लागतो त्या गोष्टीच्या की बाबा नो कार्ब्स, इंटरमिटेंट फास्टिंग, आणि देन दिवसाला 2 वेळा वर्कआउट, असं खूप असतं. आणि ना जाऊन जाऊन काय होतं, ते काही महिने होतं, मग ते सोडलं जातं, मग परत पहिले पाडे 55. पण ना आता तुमची जी जनरेशन आहे, मी कित्येक अभिनेत्रींना बघते, त्या तशाच दिसतात कित्येक वर्ष. म्हणजे हे सुरुवातीपासून ठरवलेलं असतं की आपल्याला जर खूप वर्ष इकडे काम करायचंय तर ह्या शेपमध्ये म्हणा किंवा या प्रकारचं दिसता आलं पाहिजे, किंवा बेसिकली एनर्जी तितकी मेंटेन राहिली पाहिजे. नाही, असं अगदी काही ठरवलेलं असं नाही. परंतु एक गंमत सांगते. एकदा मध्ये एका कुठल्या तरी रोलसाठी मला थोडं वजन कमी करायचं होतं. त्यामुळे मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. तर तेव्हा तिने मला सांगितलं की आपण काय करतो, आपण थोडे दिवस एखादं डाएट करतो, तेव्हा अगदी म्हणजे पूर्ण लक्षपूर्वक सगळं ते पाळतो. आणि मग त्याच्यानंतर कधी हळूहळू आपण त्याच्यापासून लांब जायला लागतो हे आपल्या लक्षातच येत नाही. त्यामुळे एक सवय म्हणून रोज सकाळी उठलं की आपलं वजन करायचं. ओके. मग म्हणजे जेव्हा तुम्ही एव्हरीडे तुमचं वजन करता, तेव्हा तुम्हाला थोडं जरी वजन वाढलेलं असेल तर ते तुमच्या लगेच लक्षात येतं. करेक्ट. आणि मग तुम्ही वेळीच त्याला जे काही आवश्यक, कारण साधी सरळ गोष्ट आहे की म्हणजे इनपुट आणि आउटपुटचा तो हे आहे, म्हणजे कॅलरीज तुम्ही घेताय किती आणि बर्न किती करताय ह्याचाच तो रेशो असतो. आणि चांगलं खाणं म्हणजे काय हेही सगळ्यांना माहिती असतं, काय खाऊ नये हेही सगळ्यांना माहिती असतं. फक्त टू नो युअर बॉडी, म्हणजे तुमच्या शरीराला काय सूट होतंय, कशाचा त्रास, ह्याच्यासाठी तुम्हाला थोडासा एक जागरूकता ठेवावी लागते. त्यामुळे ते तुम्ही फॉलो केलं की मध्ये एक महिनाभर 2 महिने लक्षच द्यायचं नाही आपल्याकडे, असं नाही. तुम्ही एक सातत्याने थोडं लक्ष ठेवलं तर जरा ते वाढलं की तुम्ही परत त्याला ह्याच्यात आणू शकता. तुम्ही एक्सरसाइज करता? हा, मी म्हणलं तसं की जेव्हा शक्य असेल तेव्हा. कारण डेली सोप मध्ये इथे वेळेची कमिटमेंट पण खूप जास्त आहे. चालणं तर जमतंच, त्यामुळे ॲज फार ॲज पॉसिबल मी चालण्याचा एक्सरसाइज करते.